जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे शेती विक्रीच्या वादातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मद्याच्या नशेत हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीतून समोर आली आहे. मयत महिलेचे नाव ललिता आत्माराम राठोड, वय 36 असे असून आरोपी पती आत्माराम पतिलाल राठोड वय 40 याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंबडी फार्म उभारण्यासाठी शेती विकण्याच्या मुद्द्यावरून पती पत्नीमध्ये वाद सुरू होता. शनिवारी सकाळी हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने चाकूने वार करत पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने भडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून भडगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.